नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. अक्षय आता रमाला घट्ट अशी मिठी मारलेली असते आणि रमाशी बोलत असतो की त्या रेवाला वेड्यात काढणं फार सोपी गोष्ट आहे. रेवाबद्दल रमाशी बोलत असतो की तिला खोटं बोलणं, तिला भुलीस पाडणं, तिला भुरळ घालणं फार सोपं आहे. एवढंच काही प्रेमाने बोललं की लगेच ती इमोशनल होते आणि लगेच आपल्यावर विश्वास ठेवते. एक नंबरची बावळट आहे ती रेवा. आणि रेवा सगळं काही ऐकत असते अक्षय मायाबद्दल, रमाला काय काय बोलतोय आणि दोघं एकच आहात म्हणजे दोघे मिळून मला फसवतात. हे रेवाला अजिबात सहन झालेलं नसतं. रेवाने यांची शूटिंग घेतलेली असते गळ्यात पडलेली आणि ती खूप रडत असते. तिला फार वाईट वाटत असतं. सोडून घेते आणि दरवाजाच्या बाहेर आता ती रडत बसलेली असते की अक्षयने इतका मोठा धोका दिला, मला दोघं मिळून फसवताय रेवाला. आणि अक्षय आता आतमध्ये बोलतच असतात. त्यांना अंदाजा सुद्धा नसतो की रेवाला सगळं काही गुपित कळालंय. रमा म्हणते मला फार विचित्र स्वप्न पडले आणि त्याच्याने अक्षय मला फार भीती वाटते रमा. रेवाचे स्वप्न पडलंय का तुला? हो, तिचं स्वप्न पडतंय. मला असं वाटतंय की आपलं सत्य कळलंय आणि ती काहीतरी ऍक्शन घेणार आहे. अक्षय दोघांची जोर उठली. सारखं सारखं मला जाणवतंय. ते म्हणतो सोड ग, काही विचार करते रमा तू. नाटक जर कळलं तर ती काय करेल अक्षय जरा अंदाजा आहे का? तिला काहीच कळणार नाही. उगाच वेड्यासारखा काही विचार करू नकोस. बुद्धू तिला कळूच शकत नाहीये. अक्षय ओव्हर स्मार्ट आहे असं वागत असतो आणि रेवा अगदीच बुद्धू आहे असं समजत असतं. आपण दरवेळेला काय ठरवतो, भेटलो की आपल्याबद्दल बोलायचं, पण भेटलो की तिच्याच बद्दल बोलतो. कशाला हवी ती आपल्या लाईफ मध्ये रेवा? ती महत्वाची का ती? आपण पर्सनल गोष्टी बोलायच्या सोडून तिच्या गोष्टी बोलतोय. इकडे अगदी संताप झालेला असतो. रागाने अगदी लालबुंदा झालेली असते. अक्षय मला फसवतोय, रमा अक्षय किंवा घरातले सगळेच मिळून मला फसवताय. ही गोष्ट रेवाला अजिबात सहन झालेली नसते. तिचा इतका संताप झालेला असतो. काय करू आणि काही नाही तिला सुचतच नसतं. अक्षय जे बोललाय ते तिला सारखं आठवत असतं. आपल्या घटस्फोटाचं नाटक सहजासहजी पचनी पडेल असं वाटलंच नव्हतं. पण तिला वेड्यात काढणं, तिला मूर्ख बनवणं खूप सोपं आहे ग. दोन गोष्टी काय प्रेमाच्या बोललो, लगेच ती मूर्खात निघली. रेवा एक नंबरची मूर्ख आहे. रमा बरोबर ती आपल्या जाळ्यात अडकली. हे जे अक्षय बोललाय रमा बरोबर, हे सारखं रेवाला आठवत असतं आणि अजून तिला राग येत असतो. ती चिडचिड करत असते, इतकी राग करत असते. काय करावं आणि काय नाही रेवाला सुचत नसतं की मला यांनी फसवलंच कसं, यांची हिंमत झालीच कशी की रेवाला फसवताय. का राग येत असतो, जोरात ओरडत असते, किंचाळत असते, रडत असते. काय करू आणि काही नाही रेवाला कळत नसतं. तिला इतका त्रास झालेला असतो की अक्षय मला फसवतोय म्हणजे मी एवढी प्रेम करते आणि तो मला फसवतोय हे हिला सहनच झालेलं नसतं. रेवाचं मनच रेवाला सांगत असतं, अगं रेवा, अक्षयने फसवलंय. रमा अक्षय एकच आहेत आणि ते तुला फसवताय. आता बघ अक्षय, मला फसवण्याची हिंमत केली ना, आता रेवा काय करते आणि तुला कशी बर्बाद करते तू बघच. तू फक्त रेवाचं प्रेम बघितलंय ना अक्षय, आता बर्बादी सुद्धा बघ कशी करते ही रेवा. तर रेवाचं भरपूर रडून झालेलं असतं, रागराग करून झालेलं असतं, वाईट वाटायचं असतं, ते सगळं झालेलं असतं. आता फक्त सूड घ्यायचा, या सूडाच्या भावनेने रेवा पेटून उठलेली असते. काहीही करायचं, रमा आणि अक्षयला बर्बाद करायचं. पौर्णिमेला अक्षयसाठी उपास पकडायचा आणि अक्षयला रमासाठी उपास पकडायचा ना. चांगलीच वटपौर्णिमा साजरी करते, तुम्ही बघाच. म्हणते चांगली वटपौर्णिमा आयुष्यभर लक्षात राहील ना, अशी साजरी करा आता तुम्ही. तुम्हाला अद्दल घडवली ना जन्माची, तर रेवा नाव सांगणार नाही आणि रेवा विचित्र सारखी, क्रूर सारखी हसायला लागलेली असते. या सगळ्यांना अंदाजा सुद्धा नसतो की रेवाला यांच्या बाबतीत कळायलंय आणि रेवा आता काय करणार आहे. रमा सकाळी उठलेली असते आणि तिची काहीतरी फाईल चाळत असते, तिची काहीतरी तयारी चाललेली असते आणि अनंत तिला काहीतरी सुचवत असतो. त्यासाठी रेवा आता चहा घेऊन आलेली असते. पेपरमध्ये काय चाललंय काय नाही अनंत वाचून दाखवत असतो आणि रेवाकडे बघून तो हसत असतो. पण ते वा रमा, शाळेची सुरुवात झालीये, वा शैक्षणिक वर्षाची सुरुवात होतीये ना, द व्हेरी बेस्ट. तेवढ्यात आलेली असते मयुरी. आम्ही एक प्लॅन केलाय, मुलांना घेऊन आधी मस्तपैकी देवळात जायचंय, दर्शन घेऊ आणि मग सोडायला शाळेत जाऊया सगळे एकत्र. मी म्हणतो शाळेचा पहिला दिवस आहे, जल्लोष तर झालाच पाहिजे ना. म्हणतो चला वाट कसली बघताय रे, गाड्या काढा, चला निघायचंय आपल्याला, उशीर होतोय ना. ते म्हणतो तुम्ही जा मंदिरात, पहिला दिवस आहे शाळेचा, मी डायरेक्ट कॅन्टीनला जाणार, मला तुमच्यासोबत यायचं नाही. तेव्हा म्हणते अक्षय घरी थांबशील का रे, माझ्या मैत्रिणी येणार आहेत आज, गप्पा मारायच्या आहे, जरा वेळ घालवायचा आहे, थांबशील का रे अक्षय. रेवा आता रिक्वेस्ट करत असते अक्षयला की घरी थांब ना प्लीज. म्हणतो मी खरंच थांबू शकलो असं तुम्हाला छान वाटलं असतं, पण नाही, शाळेचा पहिला दिवस मी नाही थांबू शकत, मला जायला लागणार ना, सगळी तयारी वगैरे बघायला लागणार ना. रेवा काल मला सांगितलं की माझ्यावर किती प्रेम करतो, माझ्यासाठी काय काय करू शकतो, बरोबर, आणि आज माझ्यासाठी घरी थांबायला लावते तर तुला वेळ नाहीये. म्हणजे अक्षय तू काल वागत होता ते नाटक होतं की आज जे वागतोय ते नाटक आहे. रेवा आता डायरेक्ट अक्षयला प्रश्न करते. अक्षयची आता तम झालेली असते की हिला काय उत्तर देऊ. ती काय लगेच सिरियस होतीये, ते काय का असे ना, पण तू नाटक करतोय ना अक्षय, हे माझ्या लक्षात आलं. या काय बोलते रेवा तू. म्हणते कॅन्टीन सांभाळायला इतर स्टाफ आहे, तुम्हाला एकमेकांच्या बरोबर वेळ घालवायचं असेल तर नक्कीच घालवू शकताय ना, डोंट वरी. म्हणते हे जास्त महत्वाचं आहे, हिच्यासोबत थांबणं. थांबेन माया रेवासाठी घरी, डोंट वरी, तुम्ही जावा सगळ्यांनी, माया रेवासाठी मी घरीच थांबणार. सगळेच निघालेले असतात कारण पहिला दिवस असतो, प्रत्येकाला आपापली कामं बघायची असतात. आता सगळे चाललेले असतात. आता रमा
चालली बिचारी बिंदास होऊन, पण रेवाच्या डोक्यात काय शिस्त आहे तिला जरा सुद्धा अंदाजा नसतो. अक्षयला सोडून चाललेली असते रेवाकडे. राणी आलेली असते अचानक इकडच्याच बाजूला कामानिमित्त आलं. म्हटलं जाता जाता तुम्हाला सगळ्यांना भेटावं म्हणून अगदी 5 मिनिटं आली. मावशी असतात त्या म्हणतात, रमा तू कशी आहे? अक्षय तू कसा आहे? अक्षय म्हणतो मी बरं आहे, तुम्ही बरं आहात का? खूप आनंद झालेला असतो राणीला आणि त्या मावशींना भेटून. ती म्हणते, रमा मॅडम मला जरा तुमच्याशी बोलायचंय, महत्व आणि कसं सांगावं ते कळत नाहीये, पण मला सांगणं गरजेचं आहे. काम तर तुमच्याकडेच आहे. तिची तब्येत खराब होती म्हणून मला लगेच गावी जायला लागलं. माझी परिस्थिती लई कठीण आहे बघा. कामाची गरज आहे, इतकी गरज आहे की बस. घरात परत काम करायला मिळेल का? प्लीज मॅडम नाही म्हणू नका, मला कामाला ठेवा. ते राणी विचारतीयस काय? तुझंच घर आहे, तू कधीही हवं तेव्हा येऊ शकतेस का? नाही ते काम करू शकतेस? विचारतीयस काय तू? मॅडम या घरात सगळ्या जबाबदाऱ्या सगळ्या निर्णय त्याच घेतात. काय करायचं काय नाही करायचं तर रेवा मॅडम सांगतील, त्या म्हणतील तसं सगळं कर राणी, बिंदास्त तू काम करू शकते इथे. लगेच रेवा म्हणते, हो राणी मी सांगेल की तुला काय करायचं कसं करायचं, अगदी व्यवस्थित सांगेन. किचन मध्ये ये, मी तुला सगळं सांगते काय काय आणि कसं कसं करायचं. फार आनंद झालेला असतो की तिला परत काम मिळालेलं असतं, तेही रमाच्या घरी. ते म्हणतो, रेवा जास्ती काम तू कर बरं, परीक्षेत तुला पास व्हायचंय, राणीला नाही. आणि मयुरी म्हणत असतात, झाली आता ही काम चुकारपणा करायला मोकळी. हिला काय काम चुकारपणा करायचाच असतो, आता काय तेवढंच. तर राणी आली म्हटलं की झाली मोकळी. त्यांच्यात खानाखुना चाललेले असतात आणि रमा जरा विचार करायला लागलेली असते. म्हणतो, ए रमा आम्हाला घेऊन चल की. रमा म्हणते, ऑल दी बेस्ट, आम्ही चाललोय, तुम्ही इथेच थांबा. चला आता. राणीला काय सांगायचं असतं आणि काय नाही, तिला किचन मध्ये घेऊन आलेली असते. वा आल्यावर म्हणते की मी जे सांगितलंय राणी लक्षात आहे की पुन्हा एकदा उजळणी करून देऊ? मी सांगितलंय ते आणि अगदी तसंच करायचं. ते रेवा मॅडम तुम्ही जे करायला लावताय मला खूप भीती वाटतेय, हे मी करू शकते की नाही मला माहित नाही, मला फार भीती वाटते. वाटतंय का मला हे जमल? त्याचा काही संशय आला तर माझं काही खरं नाही, आत्ताच सांगते. स्वतःचं डोकं चालूच नको ना, मी सांगते तेवढंच कर की राणी. थोडं सांगितलं तेवढंच करायचं, जास्तीचे डोकं वापरूच नको, म्हणजे काहीच होणार नाही. तुझं जास्तीचे डोकं वापरलं नाही ना, ते सगळं व्यवस्थित होणार आहे. त्यामुळे रिलॅक्स, मी सांगते ना तेवढंच करायला जा. कळतंय का राणी? जास्ती डोकं वापरायचं नाही. आणि राणीची आई खूप घाबरलेली असतात, पण ही रेवा जबरदस्तीने त्यांच्याकडून हे काम करूनच घेत असते. रेवा मॅडम मला जरा माफ करा, तुम्ही या मुकादम फॅमिलीतली लोक इतकी चांगली आहे, सगळी मुलीसारखंच सांभाळलंय, इतकं छान जीव लावलंय आणि त्यांच्यावर असं घाणेरडा आरोप करणं, त्यांच्याबरोबर असं धोका करणं मला हे पचतच नाहीये. चांगल्या लोकांच्या पाठीत खंजीर खूपच नाही, हे नाही जमणार मला. तुझ्या काळचा स्वाभिमान जागा झालाय का राणी? मला जर नकार दिला तर याचे परिणाम काय होतील तुला तर माहितीच आहे चांगलं. आता गेलेली असते आणि मोठा असा चाकू घेऊन आलेली असते. राणी तू जर मला नकार दिला तर याचे परिणाम काय होतील अंदाजा आहे का? आणि चाकू असा राणीच्या आणि राणीच्या आईच्या गळ्याभोवती फिरवते आणि ऍपलला खोचते की बघ असे परिणाम होतील, त्यामुळे मला नकार द्यायचा नाही, मी सांगितलंय ते आणि अगदी तसंच करायचंय राणी, कळतंय का तुला? खूप घाबरलेली असते. हात जोडतात, मॅडम आम्हाला माफ करा, तुम्ही म्हणाला मी तसंच करूया. ओके मला हेच अपेक्षित होतं, मी सांगितलं तसंच करायचं, तुम्ही निघा आता, मी सांगितलंय ते लक्षात ठेवायचं. बरं. राणी इतकी घाबरलेली असते, त्यांना धमकावलेलं असतं, त्यामुळे त्या बिचाऱ्या मजबुरीने काम करायला तयार होतात. म्हणते, अक्षय रमा फार हौस आहे ना वटपौर्णिमा साजरी करायची, तुम्ही आता वटपौर्णिमा साजरी कराच, मी बघते तुम्ही कशी साजरी करता. या वटपौर्णिमेला हसत्या खेळत्या आयुष्यावर असा काय वार करणार ना, पूर्ण नात्याची राख रांगोळी होणार. हे आता खऱ्या अर्थाने सुरू झालाय, बघाच तुम्ही कसा रंगत जातोय. आता फार विकृत अशी वागत असते. अक्षय आता इकडे रूम मध्ये बसलेला असतो आणि काहीतरी विचार चाललेला असतो त्याचा. या रमा कशाला मला इथे अडकवून गेलीयस, म्हणायचं की सुट्टी मिळणार नाही, आवडी सोडून चाललोय अक्षयला, हे विसरलीस का तू? कशासाठी सोडलंय मला इथे? त्याच्या मैत्रिणी आल्या आता उगाच त्यांच्याबरोबर जाऊन बोलायला लागणार. ही नाटकं करायला मला घरी ठेवलंय ना रमाने, मला कळतच नाहीये. करू एकटा इथे बसून, मला काही कळतच नाहीये. डोकं बंद पडलेलं असतं की आता करायचं काय, एकट्याला सोडून गेलीये म्हटल्यावर रेवाच्या तावडीत मी अडकलोच. आता रेवाच्या मैत्रिणी आलेले असतात, सगळं खाणं पिणं हसी मजाक, त्यांची पार्टी सुरू असते. राणी आणि राणीची आई सगळी त्यांची सेवा करत असते, काय हवं नको ते सगळं चाललेलं असतं. मैत्रिणी म्हणत असतात, रेवा काय सॉलिड आहेस ग तू, शेवटी अक्षय मुकादमांना पटवलंच बाई, काय हुशार आहे, जो प्लॅनिंग केला होता तो अगदी परफेक्ट, त्याला जाळ्यात ओढलं म्हणजे ओढलंच. आता ऐकत असते यांचं काय बोलणं चाललंय. त्या मैत्रिणी म्हणतात, तुला मानलं पाहिजे, खरंच तू ग्रेट आहेस रेवा, तुझ्यासाठी आणि तुझ्याकडे जे यायचं होतं ग रेवा, तुझ्यासाठीच येतो. वर्षांपासून फक्त आणि फक्त त्याची नाटकं सुरू होती. खरं तर तुझ्याकडे त्याला यायचंच होतं, पण त्याला लगेच यायचं नव्हतं ना, नाटकं करून फिरून फिरून तुझ्याकडे यायचं होतं. आता रेवाला फार छान वाटत असतं की तिला स्मार्ट म्हणत असतात, हुशार आहे, कसं अक्षयला पटवलं, तिला फार छान वाटत असतं स्वतःचं कौतुक ऐकून घ्यायला. राणी आणि राणीची आई यांच्या सगळ्यांच्या गप्पा ऐकत असतात आणि त्यांना फार राग येत असतो. सांगू का तुला, त्या गावढळ आणि अनपड रमाचा आहे ना कंटाळा चालला असेल, पण आता काय मजबुरी आहे ना, म्हणून तिच्यासोबत राहत असेल. शी ग ती आउटडेटेड शी. मैत्री म्हणते, तुम्हा पत्रकारांना सगळी खडाना खडा माहिती असते बाई, खरंच काय अगं हुशार तुम्ही पत्रकार. फक्त आणि फक्त अक्षयचाच विषय चाललेला असतो. अक्षयला रेवाच हवी होती, फक्त तो बोलत नव्हता, बिचारा सहन करत होता, पण फायनली त्याच्याही फायद्याचं झालंच की रेवाने त्याला मिळवलं आणि त्याचाही फायदा झालाच. राणीला इतका राग येत असतो, इतकी घाबरलेली असते ही, यांच्या काहीही गप्पा चाललेल्या असतात आणि उगाच काही
हसी मजाक चाललेलं असतो. खूप टेन्शन आलेलं असतं, कारण रेवाने सांगितलेलं असतं मी जे म्हणते ते आणि अगदी तसंच वागायचं, नाही तर मी काय तुला जिवंत ठेवत नसते. रेवा म्हणते राणी अक्षयला जाऊन बोलून आण बरं, जरा मैत्रिणीची ओळख करून द्यायची ना, त्याला जरा बोलव बरं. जो रेवाने प्लॅन केलाय तो आता सुरू होतो. राणी अक्षयच्या रूम मध्ये गेली की तमाशाच होणार असतो. बाकीच्या मैत्रिणी म्हणतात बोलव बोलव, अक्षयला बोलव ना, आम्हाला सुद्धा भेटायचंय बोलायचंय. अगं बोलव की. राणी काही तिथून जायला तयार नसते. रेवा म्हणते राणी ऐकायला नाही आलं, अक्षयला बोलवतीस ना तू. तर राणीला आठवतं की तिने गळ्याला सुरी लावलेली असते. तू जर मला नकार दिला तर मी काय हालत करेन जरा विचार कर. तर भयंकर असे परिणाम भोगायला लागणार तुम्हाला दोघींना. राणीला तो प्रसंग आठवलेला असतो आणि राणी आता अगं कुठे हरवली, जाते ना अक्षयला बोलवायला. अगं पटकन, वेळ नाही आपल्याकडे, जा 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 जा. होय जाते की, जा ग लवकर राणी, बोलव त्याला. आता फार घाबरत घाबरत चाललेली असते अक्षयकडे. फार खुश असते, आज जिरवायची रमा आणि अक्षयची. काहीही झालं तरी माझ्याशी डबल गेम खेळताय का, आज रेवा काय हे दाखवून द्यायची वेळ आलीये. राणी आता खूप घाबरत घाबरत अक्षयच्या रूम मध्ये चाललेली असते. आता रेवाच्या मैत्रिणी रेवासारख्याच फालतू असतात. रेवा कसं आहे ना, मी ऐकलंय तुझा तो आंबटकर नाही का, म्हणजे तो तांबटकर नाही का ग, एक मोठं मीडिया हाऊस ओपन करणारे म्हणे. सांग बर का, पत्रकार म्हणून माझ्याकडे जरा विशेष लक्ष दे. सगळ्या मैत्रिणी हसत असतात, तांबटकरची सुद्धा उडवत असतात आणि काय त्या कमेंट पास करत असतात त्यांचं त्यांना माहिती. खूप विचित्र असे विषय त्यांच्यात चाललेले असतात. रेवाच्या सारख्याच त्या रेवाच्या मैत्रिणी असतात. राणीने बेडरूम मध्ये आल्या आल्या तमाशा सुरू केलेला असतो. अक्षयला पकडते, मला सोडा साहेब म्हणून सगळ्या रूम मध्ये तिने राडा घातलेला असतो. बेडशीट उषा फेकून दिलेले असतात आणि अक्षयला त्रास देत असते. जसं रेवाने तिला सांगितलंय राणी बरोबर तसंच वागत असते. सोडत ओढत असते, सोडा सोडा अक्षय साहेब सोडा, प्लीज अक्षय साहेब मला सोडा. अक्षय म्हणत असतो राणी तू काय वागतेय वेड्यासारखं, तू मला सोड. तर रेवा तिच्या मैत्रिणीसोबत गप्पा गोष्टी चाललेल्या असतात, छान आनंदात असते. तेवढ्यात काय वाचवा वाचवा असा आवाज आलेला असतो. रेवा म्हणते आवाज येतोय का ग, वाचवा वाचवा, अक्षय साहेब सोडा, वाचवा मला, अक्षय साहेब सोडा. आता बाहेर सगळ्यांनाच आवाज आलाय की राणी आरडाओरडा करती, ती कुठल्या तरी संकटात. पत्रकार असते ती म्हणते रेवा कुठून आवाज येतोय आणि काय चाललंय हे, सोडा वाचवा, काय चाललंय ग, काय झालं, कसला आवाज आला, चला चला आपण बघूया. आता सगळ्याच मैत्रिणी पळालेल्या असतात. अक्षय राणीपासून स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. राणी अक्षयला काही सोडायला तयार नसते. आणि तू काय करतेस, तुझं तुला तरी कळतंय का. आता ती पत्रकार असते, तिने लगेच मोबाईल चालू केलेला असतो, शूटिंग घ्यायला सुरुवात करते आणि राणी फार बिचारी घाबरलेली असते. अक्षयने तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला असं तिने अवतार बनवलेला असतो. अक्षय स्वतःच खूप घाबरलेला असतो की राणी हे काय वागतीये, त्याला शॉक बसलेला असतो राणीच्या वागण्याचा. जी पत्रकार असते त्याने शूटिंग चालू केलेलं असते, ती म्हणून जोर जोरात रडायला लागलेली असते, आईच्या गळ्यात पडते आणि राणीने बरोबर परफेक्ट असा ड्रामा केलेला असतो. जसं रेवाने राणीला शिकवलंय बरोबर राणी तसंच काय करत असते. सगळ्या मैत्रिणी शॉक मध्ये असतात की हे काय, अक्षयने त्या राणीला त्रास दिला हे कुणालाच पटलेलं नसतं, पण रेवाने बरोबर तसं घडवून आणलेलं असतं आणि राणी सुद्धा सॉलिड अशी ऍक्टिंग करत असते. ते म्हणत असतो राणी सांगते हे सगळं खोटं आहे, असं काहीच झालेलं नाहीये. ती मात्र गळा काढून जोर जोरात अशी रडत असते, आई वाचव मला, आई मला वाचव. आणि बरोबर तिच्या मैत्रिणी बोलवलेल्या असतात आणि बिचाऱ्या अक्षयचा पचका केलेला असतो. आता राणीची आई म्हणते काय झालं बाळा, का रडतीयस तू, काय एवढी घाबरली. आई अक्षय साहेबांनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि मला खूप त्रास दिला, मी आरडाओरडा केला, सोडा सोडा म्हटलं तरी पण ते सोडत नव्हते. खूप रडत असते, खूप सिंपती मिळवण्याचा प्रयत्न करत असते. रेवा म्हणते बापरे असं झालंय राणी तुझ्या सोबत. आता रेवा तोंडाला हात वगैरे लावते आणि फार घाबरली असं दाखवत असते. त्यांनाच धक्का बसलेला असतो की अक्षय असं काहीतरी वागू शकतो, इतकं घाणेरड्या प्रकार, तेही मोलकरणी बरोबर. म्हणतो ए राणी तू काय बोलते, जरा अक्कल आहे का, भानावर राहून बोल की, मी काय केलंय ग तुला. फक्त यांना निरोप द्यायला आले होते की तुम्हाला बाहेर बोलवलं, पण यांनी काय मला तिथून सोडलं नाही. ते म्हणतो ही राणी खोटं बोलते. जी पत्रकार असते ती म्हणते शटाप अक्षय मुकादम, उगा स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न करू नको, तिची काय अवस्था झाली त्यावरनं ती खरं बोलते हे आम्हाला कळतंय आणि तू काय आहेस ना हे सुद्धा आम्हाला कळालंय. अक्षय मुकादम बंद ठेवायचा. ती आहे बिचारी एवढी घाबरली आहे आणि स्वतःचा बचाव करताय, जरा पण लाज वाटत नाही का अक्षय मुकादम असं निर्लज्जपणे वागताना आणि तोंड वर करून ती खोटं बोलते असं सांगताय. ती खोटं बोलतीये. राणी काय झालंय खरं खरं सांग ना, का खोटं बोलतीयस. ती पत्रकार असते, ती म्हणते राणी तुला काहीच होणार नाही, अजिबात घाबरू नको, जे झालंय ना ते खरं ते सांगून टाक. प्रकरण इथे थांबणार नाहीये, मीडियामध्ये सगळीकडे दाखवणार मी. आता हे प्रकरण थांबणार नाही. राणी तुला न्याय मिळणार म्हणजे मिळणार. त्या रेवाच्या मैत्रिणी असतात, त्या म्हणतात इतके घाणेरडं चीप वागतान खरंच वाटलं नव्हता. कसे आहात आणि कसे वागता हो तुम्ही अक्षय मुकादम. रेवा तुझा सो कॉल्ड होणारा नवरा किती घाणेरडा वागतोय. म्हणतो काही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला, ही खोटं बोलतीये, सगळी नाटकं चालली, मला फसवती ती राणी. आणि खरं काय काय ते सांगा. मैत्रिणी म्हणतात ती काहीच खरं बोलणार नाहीये, जे बोलायचंय ती बोलली ती. अक्षय मुकादम मीडियात अशी बातमी करते ना की तुझी वाट लावल्याशिवाय मी काय थांबणार नसते. आता तुझी लायकी काय ना बघ मी कशी दाखवते. राणी आता घाबरलेली असते आणि त्या पत्रकारकडे किंवा त्या बाकीच्या मैत्रिणींकडे बघत असते. राणीने सॉलिड अशी ऍक्टिंग केलेली असते.
जशी रेवाने सांगितली बरोबर तशीच ऍक्टिंग केलेली असते या राणी. ती पत्रकार असते, ती म्हणते अक्षय अशी काय तुझी बदनामी करते, अशी काय तुझ्या घरावर कलंक लावते ना, मुकादमांना बाहेर तोंड दाखवायला जागा उरणार नाही, बघ आता तुझी लायकी कशी काढते मी. पण तुम्ही काहीच केलेलं नाहीये, ही चुकीचं आणि खोटं बोलतीये. राणी आता रडत असते आणि नाटकं करत असते. तिची आई आणि राणी दोघीही रडत असतात. कुठे तोंड दाखवायचं, आता काय करायचं, इतके नाटकं त्यांचे चाललेले असतात. ती जी मीडियावाली असते ना पत्रकार, ती म्हणते अजिबात मावशी घाबरू नका, आपल्याकडे पुरावा आहे, या अक्षयच्या विरोधात केस करणार म्हणजे करणार. हा कॅमेऱ्यामध्ये सगळंच काहीच झालंय ना, अक्षयची कशी वाट लावते ना, तुम्ही बघाच. बोलायचंय ना कॅमेराकडे बघा आणि मग बोला. अक्षय कायमच त्रास द्यायचा, पण काम गरजेचं होतं, कामाची गरज होती म्हणून आम्ही काहीच बोलायचो नाही. पण शेवटी तोंड काळं केलंच की, याला जे करायचं होतं त्याने केलंच. खरंच इतकी नालायक माणसं असतात ही मोठी. आता ती राणीची आई जसं रेवाने सांगितलंय तसंच बोलत असते. मावशी राणी तुम्ही काय बोलताय, काय वागताय, जरा तरी कळतंय का तुम्हाला. सुद्धा शॉक झालेला असतो की ही काय वागताय, पण तो किती वाईट वागताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का. राणी काकू अगं काय वागताय आणि कुठल्या जन्मीचं सूड उगवताय. आता रेवा सुद्धा नाटकं करायला लागलेली असते. रेवा रडत असते कारण अक्षय असं काहीतरी वागेल तिला कल्पनाच नसते ना. वर्ष काम केलंय आणि राणी तू सुद्धा माझ्याकडे किती वर्षांपासून काम करतेय, तुला हात तरी लावलाय का, तू असं का सांगते खोटं नाटक. वर्ष काकू आमच्याकडे काम केलं, किती जीव लावलं, किती छान वागलो आणि तुम्ही असं सूड उगवताय माझ्यावर. माझी ओढणी ओढली आणि मला जवळ घेतलं. अक्षय सर इतके घाणेरडे आज मला कळालंय. या सगळ्या बायकांनी अक्षयला असा घेराव घातलेला असतो की अक्षयची बोलती बंद झालेली असते. तो ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण अक्षय एकटाच पडलेला असतो आणि बायका आरडाओरडा करून सगळंच काही ताबण्याचा प्रयत्न करत असतात. हा मात्र तोंड बंद करून गुपचूप उभी असते, एकही शब्दाची तोंडातून फुटत नसतो. रेवाची मैत्रीण म्हणते त्याच वेळेला दोन दोन बायका ठेवणारा हा विकृत पुरुष, याच्याकडून दुसरी काय अपेक्षा करू शकतोय आपण. ही बोलत सुटलेले असतात, अक्षयला काहीही घाणेरडं बोलत असतात, काहीही आरोप लावत असतात. ते म्हणतात जे काही केलंय ते डिलीट करा, असं काही नाहीच झालेलं आहे, उगाच काही वावळटपणा करू नका. सरासर खोटं बोलतीये, तसं काहीच झालेलं नाहीये, ती सगळं खोटं बोलतीये. सांगण्यावरनं बोलतेस राणी, खरं खरं सांगा. पत्रकार असतात ते चाललेले असतात, ए रेवा थांबव त्यांना थांबव. रेवा थांबवतच नसते, फक्त म्हणते हो हो थांबवते की, आणि त्यांच्या मागे पळालेली असते. हात जोडत असतो, रडत असतो, माझ्याकडे इतकी वर्ष काम करता कधीच असं झालं नाही, मी का वागेल, प्लीज प्लीज थांबा, तुमचे मी सांभाळून घेईन हे प्रकरण, डोंट वरी. मीडियापर्यंत पोलिसांपर्यंत नाही जाणार, डोंट वरी. अक्षय आधी वेडापिसा झालेला असतो की हे काय होऊन बसलंय आज. अंदाजच नसतो की रेवा काय करते आणि काय करून घेते. त्याच्या रूम मध्ये असतो, राणी बाहेर आलेली असते. राणीची आई राणीला सावरत असते, राणी डोळे वगैरे पुसत असते. रडायचं जे नाटक केलेलं असतं जरा शांत व्हायला लागलेली असते. तेव्हा आलेली असते या दोघी मायलिकींकडे. पण ते झालं ना नाटक, मग हे रडताय काय, बास करा की, आता करायचं होतं बास, ही नाटक बास. मी एवढ्या चांगल्या माणसाला फसवण्याचं पाप केलंय आम्ही आणि तुम्ही म्हणताय की बास करा. वाईट वाटतंय, खूप चांगला देव माणूस आहे तो आणि त्याच्याबद्दल असं काही वागलोय आम्ही, याच वाईट वाटतंय आम्हाला. रेवा मॅडम तुम्ही आमच्याकडून हे चुकीचं करून घेताय. आणि डायरेक्ट राणीचा गळा पकडलेला असतो. शहाणपणा करायचा नाही या, चांगलं कोण वाईट कोण हे माझं मी ठरवेल. तुला जेवढं सांगितलं तेवढं केलं ना, आता तोंड बंद ठेवायचं. तोंड उघडून कोणाला काही सांगायला गेली तर मायशी गाठ आहे, लक्षात ठेवायचं. आई वाचणं जास्त गरजेचं आहे की अक्षय चांगला आहे निर्दोष आहे हे सांगणं महत्वाचं आहे. तुझं तू ठरव राणी, अक्षयला वाचवायचं की तुझ्या आईला वाचवायचं. रेवाने सरळ सरळ धमकी दिलेली असती की तुझ्या आईला मी जिवंत ठेवणार नाही. तिच्या हात जोडते रेवाला, तुम्ही जे म्हटला, तुम्ही जे करायला लावलं ते केलंय ना आम्ही, आता आम्हाला जाऊ द्या प्लीज प्लीज. रेवाच्या हातापाया पडत असते आणि राणीला सोडा असं राणीची आई म्हणत असते. कोणाच्या समोर आला तर याद राखा, कोणाच्याच समोर यायचं नाहीये परत, आणि खरं तर अजिबात सांगायचं नाहीये. आणि राणीची आई म्हणते की मॅडम कोणाला दिसणार नाही आणि कोणाच्या समोर पण येणार नाही, आम्ही आता कायमचं निघून चाललो. म्हणते परत थोबाड सुद्धा दाखवायचं. आणि राणीची आई घाईघाईने तिथून निघून चाललेले असतात. रेवाने जो प्लॅन केलेला असतो अगदी परफेक्ट आणि सक्सेस झालेला असतो. जे हवं ते बरोबर तिने केलेलं असतं. हा भाग आता इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आहे ना, आपण अगदी थोडक्यात बघूया. आता अक्षयच्या नावाने नारेबाजी करत लोक आलेली असतात. अक्षय मुकादम हाय हाय, अक्षय मुकादम हाय हाय, नारेबाजी आता सुरू झालेली असते. रेवा आणि अक्षय दोघेच घरी असतात. आता खूप मोठ्या संख्येने लोक आलेली असतात, नारेबाजी करत असतात. अक्षय कसा चुकीचा आहे, अक्षय कसा घाणेरडा आहे, काय 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 त्यांनी बोलायला सुरुवात केलेली असते. आता त्यांना समजावण्याचा शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. रेवा मात्र अगदी गप्प अशी उभी असते. त्यातल्या ज्या बायका असतात त्या म्हणतात गरीबाच्या पोरीला असं फसवता, लाज वाटत नाही का थोडी सुद्धा, असं वागता नाही करण्याच्या बहाण्याने बोलवता आणि असं नालायकपणा करतात, जराही लाज वाटली नाही का. अक्षय म्हणतो जे काय झालंय ते सगळं खोट आहे, असं काहीच घडलेलं नाहीये, तुम्हाला चुकीची माहिती मिळाली. तिने रडत रडत तुझा खरा चेहरा जगाच्या समोर आणलाय आणि तरी निर्लज्जेसारखं म्हणतोय की काहीच झालं नाहीये, जराही लाज वाटत नाही काय रे अक्षय मुकादम. शिक्षा व्हायलाच पाहिजे. अक्षय रडत असतो, गयावया करत असतो, मी काहीच केलं नाही, विश्वास ठेवा माझ्यावर. पण कुणीही अक्षयवर विश्वास ठेवायला तयार नसतं. रमा मुकादम पूर्ण फॅमिली बसलेली असते आणि सगळ्यांना माहिती की अक्षयने काही केलेलं नाहीच किंवा अक्षय असं काही करणार नाहीच.
रमा म्हणते कसं आहे ना बाबा, आपल्याला माहिती आहे अक्षय असं करणार नाही, हे आपल्याला माहिती आहे, बरोबर ना? सत्य जगासमोर आणायचं असेल तर आपल्याला मोठ्या संकटाशी सामना करायला लागणार आहे. त्यात आधी मला राणीशी बोलायला लागणार. राणीशी बोललं की सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील. आणि यांच्यामध्ये रेवा अगदी मासूम चेहरा करून बसलेली असते, जणू काही झालंच नाही किंवा रेवाला काही कळतच नाहीये. मात्र रमा असते ती रेवाकडे बघत असते आणि रेवाला कुठेतरी रमावर शंका आलेली असते की ही जी आहे ती अक्षयला निर्दोष सोडवणार म्हणजे सोडवणारच. अगदी भामट्यासारखी ती रमाकडे बघत असते आणि रमा सुद्धा रागारागाने या रेवाकडे बघत असते. आता बघूया मित्रांनो, तळागाळाशी जाणार का रमा आणि राणीला शोधून आणणार का? आणि अक्षयने असं काहीच केलं नाही हे रमा सगळ्यांच्या समोर सांगू शकणार आहे का? सुद्धा खोटी आहे हे सगळ्यांच्या समोर येणार का? हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.